मेकॅनिकचं युनिट 3 आहे आपलं इक्विलिब्रियम. याचं पेपर पॅटर्न क्वेश्चन पेपरमध्ये कोणत्या टॉपिकवर प्रश्न पडता हे सांगतो. क्वेश्चन 1 आणि 2 मध्ये युनिट 3 डिपेंड असतं. पहिला प्रश्न असतो क्वेश्चन ऑन इक्विलिब्रियम अँड बीम रिॲक्शन. त्याच्यानंतर दुसरा असतो स्पेस फोर्स ॲनालिसिस आणि तिसरा हा बहुतेक वेळा थेरी पडत असतो. थेरी ही 4 मार्काला कंपल्सरी विचारली जाते. काही काही पेपरमध्ये थेरी नसून एकदम सोपा प्रकारचा तिथं प्रश्न आलेला आहे, पण थेरी आता मोजक्या क्वेश्चन पेपरमध्ये थेरी दिसते, बरोबर. तर आता आपण पहिले बीम रिॲक्शनमध्ये रोलर आणि हिंज याचे फक्त जे बेसिक आपल्याला रिॲक्शन सॉल्व करायची हे बघून घेऊ आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल सॉल्व करून घेऊ, बरोबर. आता तर याला हिंज सपोर्ट आणि याला रोलर सपोर्ट असे म्हणतात. तर आता हिंज आणि रोलर सपोर्ट आपल्याला सॉल्व करायचे असतात, तर ते सॉल्व कसे होतात ते सांगतो, बरोबर. क्वेश्चन पेपरमध्ये जर आपल्याला असं काही दिसलं तर याला आपल्याला सॉल्व करायचं असतं, तर ते सॉल्व कसं करतं, याला हिंज सपोर्ट असं म्हणतात. तर हिंज सपोर्ट आणि इकडं आपण रोलर सपोर्ट सॉल्व करू. तर आता ही सपोर्टला खाली असे सर्कल नसतात, त्यांना डायरेक्ट असे डॅश वगैरे असतात. तर मग यांना काय असतं ना, आता ए ना, तर अशा प्रकारे ए वाय आणि ए एक्स, ही एक्स असतो आणि हा वाय असल्यामुळे ए वाय आणि एक्स अशी सॉल्व होते. आणि रोलर सपोर्ट कसा असतो नीट बघून घ्या. ट्रायंगल असतो, ट्रायंगलच्या खाली सर्कल आणि सर्कलच्या खाली अशा लाईन दिसल्या तर म्हणजे ओळखण्यासाठी सर्कल आणि हे लक्षात ठेवायचं. तर रोलर कसा सॉल्व होतो, रोलर फक्त उभाच जातो म्हणजे बी वाय झालं. याचं याची एक विडी अशा प्रकारे हे रिएक्शन सॉल्व होतात. त्याच्यानंतर युडीएल, युडीएल म्हणजे काय, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. तर आता युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड हे कसे सॉल्व होतात हे पण सांगतो. तर हे दोन प्रकारे क्वेश्चन पेपरमध्ये दिसतात, एक तर असे ॲरोच्या याच्याने दिसतात किंवा असे स्प्रिंगसारखे दिसतात ते, बरोबर. हा आला तरी युडीएलच असतो आणि हे आला तरी युडीएलच असतो. तर आपल्याला त्याचं दोन बाजू दिलेलं असतं, एक बेस आणि एक ही हाईट, बरोबर. तर आता याला पण कसं सॉल्व करता हे पण सांगतो. हे झालं. आता हे क्वेश्चन दिलेलं असेल, या क्वेश्चनमध्ये असं मध्येच कुठेतरी हे रिॲक्शन दिलेलं असेल, हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर हे सॉल्व कसं करता आपण सांगतो. याचा फॉर्म्युला काय, बेस इंटू हाईट. हे जे असतं ना, ही हाईट असते. बेस काय दिलेला आपल्याला 2 × 5 = 10. आणि हे आता जर आपल्याला एवढ्या जागेवर जर हे दिलेले तर इथं कुठेतरी पुट करावं लागेल ना. हे पुट करण्यासाठी आपल्याला परत फॉर्म्युला काय, बेस बाय 2. बेस काय आपला 2/2 म्हणजे 1. आणि हा टोटल किती 1 आहे, तर याच्या एकदम मध्यभागी हा झालं किलो न्यूटन. अशा प्रकारे युडीएल सॉल्व होतो. आणि युव्हीएल, युनिफॉर्मली वॅरिंग लोड, बरोबर. आता युनिफॉर्मली वॅरिंग लोड पण सेम असं आपल्याला क्वेश्चन दिलेला राहील. क्वेश्चनमध्ये हे कुठेतरी सेंटरला राहील. तर आपल्याला हे सॉल्व करताना कसं राहील याचं मी तुम्हाला पहिले फॉर्म्युला सांगून देतो. हाफ इंटू बेस इंटू हाईट, बरोबर. हाफ इंटू बेस काय आपला, ही बेस 3 आहे, मी तुम्हाला समजण्यासाठी 3 घेतलेला आहे म्हणजे सोपं भाऊ. 3 हाईट किती आपली 6 आहे. तर आपण आता हाफ इंटू बेस इंटू हाईट जर केलं तर कसं होतं, हाफ इंटू बेस काय आपला 3 इंटू हाईट काय आपली 6 = 9. आणि हे पण आता कुठेतरी इथं पुट करावं लागेल. तर याचं काय असतं, बेस बाय 3. तर आता आपला बेस किती आहे 3/3 = 1. आणि हे 90कडून जर 90कडून बेस बाय 3 आलेली, आता किती बेस बाय 3 किती आला आपला 1 आला, बरोबर. हा किती आला 1 आला. तर 90पासून 1 मोजायचा म्हणजे इकडं 2 उरेल आणि इकडं 1 उरेल. म्हणजे इथं झाला आपला 9 फूट झाला 9 किलो न्यूटन. त्याच्यानंतर हा आपला झाला 1 मीटर, हा झाला आपला 2 मीटर. अशा प्रकारे सॉरी. आता याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काही याचे सम्स बघून घेऊ, तर तुम्हाला अजूनही क्लिअर समजेल की हे नक्की क्वेश्चनमध्ये कशा प्रकारे येतात आणि तुम्हाला ते रिॲक्शन कुठे सॉल्व करायचे राहतात. ओके.